मध्य प्रदेशातील बोडोद पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी भुसावळमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:15 वाजता मुस्लिम कॉलनी परिसरात आरोपी करार अली हुजूर अली यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर बेकायदेशीर जमावाने विटा लाकडी दांडे वापरून हल्ला केला आहे। तसेच पोलिसांना पकडून चावा घेणे, झटापट करणे व धमकावणे असा प्रकार घडला असून या प्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भूषण मुकेश जोशी वय 30 बडोद पोलीस ठाणे जिल्हा आगरमालवा मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस भारतीय न्याय संहिता कलम 121, 115, 132, 189, 190, 352, 351, 23 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींच्या घरांची झडती घेतली। या झडती दरम्यान आरोपी मरियम बी जाफर अली जाफरी व नाझनिया टिपू शेख यांच्या घरातून एकूण 16 सोन्याच्या लगडी वजन 287.7 ग्रॅम अंदाजे किंमत 40,25,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चौकशीत या आरोपींनी जळगाव, अमरावती, मध्य प्रदेश व इतर ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचे 16 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। पुढील तपास सुरू आहे।